ईव्हीएम विरोधी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. जिंकलं की ईव्हीएम चांगला आणि हरलं की ईव्हीएम मध्ये छेडछाड दिसते असं म्हणत कोर्टाने याचिकाकर्त्याची मागणी फेटाळली. मविया ईव्हीएम विरोधात मोठं आंदोलन करणार. ठाकरेंच्या शिवसेनेने बैठकीत आंदोलन भूमिका घेतली. सूत्रांची माहिती. ईव्हीएम मध्ये 15% मतं महायुतीसाठी पूर्वीपासून सेट. पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रशांत जगताप यांचा आरोप. या विरोधात नागरिकांनी रस्त्यावर उतरावं, जगताप यांचं आवाहन. विरोधक आता रडीचा डाव खेळतायत. जिथे निवडून आले तिथे काय बॅलेट पेपर होते का? ईव्हीएम घोटाळ्याच्या आरोपावरून प्रवीण दरेकर यांचं प्रत्युत्तर. एकनाथ है तो सेफ है मनीषा कायंदेंचं सूचक ट्विट. एक है तो सेफ है नंतर एकनाथ है तो सेफ हैच्या चर्चा. कायंदेंच्या ट्विटनंतर चर्चांना उधाण. राहुल गांधींचं नागरिकत्व संकटात येण्याची शक्यता. इलाहाबाद उच्च न्यायालयानं मागितला स्टेटस रिपोर्ट. न्यायालय 19 डिसेंबरला घेणार निर्णय. बीड जिल्ह्यात शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू नाहीत, मात्र खासगी व्यापाऱ्यांकडून कापूस खरेदी सुरू. कापूस उत्पादक शेतकरी हमी भावाच्या प्रतीक्षेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.